सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावात श्रावणाची पहाट नेहमीपेक्षा वेगळीच प्रसन्नता घेऊन आली होती. आज श्रावणातला शेवटचा सोमवार. संपूर्ण गाव हर हर महादेवच्या गजराने दुमदुमून गेले होते. मंदिराच्या पायऱ्यांवर सुंदर फुलांची आरास केली होती आणि हवेत धूपदीपाचा मंद सुगंध दरवळत होता. याच गावात माधव नावाचा एक लहान मुलगा राहत होता. माधवच्या घरी 18-20 दारिद्र्य होते, पण त्याचे मन मात्र अथांग श्रद्धेने भरलेले होते. इतर श्रीमंत गावकऱ्यांप्रमाणे त्याच्याकडे महादेवाला अर्पण करण्यासाठी दुधाचे तांबे, चांदीचे ताट किंवा महागडी फळे नव्हती. त्याच्याकडे होती फक्त एक तांब्याची जुनी झारी, नदीचे स्वच्छ पाणी आणि अत्यंत प्रेमाने तोडलेली 3 पानांची काही बेलपत्रे. माधव अतिशय आनंदाने मंदिराच्या दिशेने निघाला. आज सोमवारी महादेवाच्या पिंडीवर भक्तिभावाने जलाभिषेक करायचा हाच त्याचा मुख्य ध्यास होता. पण मंदिराच्या वेशीवर पोहोचताच त्याला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध अगतिक व्यक्ती विव्हळताना दिसली. ते आजोबा भुकेने आणि तहाने व्याकुळ झाले होते. पावसाची हलकी सर सुरू झाली होती आणि थंडीने त्यांचे शरीर थरथरत होते. मंदिरात आरतीची वेळ होत आली होती. जरासा उशीर झाला तर गाभाऱ्याचे दरवाजे बंद होणार होते आणि माधवला दर्शन मिळणार नव्हते. माधव क्षणभर थांबला. त्याच्या एका हातात जलाभिषेकाची झारी होती आणि खिशात स्वतःच्या उपवासासाठी ठेवलेली एक छोटी भाकरी होती. माधवाच्या मनात विचारांचे काहूर माजले. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, दुःखी आणि असहाय्य माणसाच्या अश्रूंची सेवा करणे हीच खरी ईश्वराची पूजा असते. माधव मंदिराची रांग सोडून त्या आजोबांजवळ धावला. उसने अवसान आणून त्याने प्रेमाने त्यांना पाणी पाजले, स्वतःची भाकरी त्यांच्या हातात दिली आणि आपला जुना उपराणा त्यांच्या अंगावर पांघरला. तृप्त झालेल्या त्या आजोबांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी माधवाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून आशीर्वाद दिला. त्या वृद्धाची सोय करेपर्यंत मंदिराची महाआरती संपली होती आणि गाभाऱ्याचे दरवाजे बंद झाले होते. महादेवाला थेट पाणी वाहता आले नाही, म्हणून माधवच्या डोळ्यात पाणी आले. तो मंदिराच्या पायरीवर बसून हात जोडून मनोमन म्हणाला, हे भोळ्या शंकरा, मला माफ कर. मी तुझ्या दारी वेळेवर पोहोचू शकलो नाही. तब्बल त्याच क्षणी मंदिराचे मुख्य पुजारी घाईघाईने बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर अथांग आश्चर्य होते. त्यांनी सर्व गावकऱ्यांना आत बोलावले. गाभाऱ्यातील पिंडीवर गावकऱ्यांनी वाहिलेल्या महागड्या फुलांपेक्षाही अधिक सुंदर, ताजी आणि अलौकिक तेज असलेले बेलपत्र पिंडीच्या अगदी मध्यभागी चमकत होते. पुजाऱ्यांनी आश्चर्याने विचारले, आरतीनंतर गाभाऱ्यात कुणीच प्रवेश केला नाही, मग हे निर्मळ बेलपत्र इथे कसे आले? माधवाने जेव्हा ते बेलपत्र पाहिले तेव्हा त्याला लगेच उमजले. त्याने ज्या वृद्धाची सेवा केली होती त्या रूपाने प्रत्यक्ष साम सदाशिवानेच त्याची भक्ती स्वीकारली होती. देवासाठी केवळ कर्मकांड नव्हे, तर भुकेल्याला दिलेला अन्नाचा घास आणि दुःखी जीवाला दिलेला मायेचा हात ही शिवशंकराला सर्वाधिक प्रिय असणारी खरी पूजा आहे. हा धडा त्या श्रावण सोमवारी संपूर्ण गावाला मिळाला. कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.